ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा, हरिपाठामध्ये ज्ञानोबाने काय सांगितलं? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरजार हरिविन. हा संसार कसा आहे? लटका आहे. आणि आपण काय म्हणतो? माझा आहे. आणि ज्या वेळेला तो माझा म्हणतो त्यावेळेला त्याला काय होतं? दुःख होतं. माझी मुलं, माझी बायको, माझे पोरं, माझी जमीन, माझा बंगला, माझी गाडी. बघा, खोटा रुपया असतो. त्या खोट्या रुपयाबद्दल माणसाला काही मोह तयार होतो का? काहीच होत नाही, कारण तो खोटा आहे. मग रुपया जर खोटा आहे, आपल्याला माहिती आहे, आपण त्याला लोभत होत नाही. तसा हा संसारसुद्धा खोटा आहे. आणि हा खोटा आहे तरी तो माझा वाढतो. त्याचं नाव काय? माया. संतायचे जाना जे देई उदास, गेले आशापास निवारुनी. संताने काय केलं? त्यांना तो कळला. आणि मग ती आशा, माया. माया म्हणजे काय? जे माझं नाही ते माझं वाटणं, आणि माझंही नाही ते त्याला विसरून जाणं. माझा काय? आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आपला कोणी? देव. तो कुठे? आपल्या हृदयात. तो कुठे? आईबापात. तो कुठे? चंद्र सूर्य हवा पाणी प्राणी मातात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे संतांनी देव कुठं पाहिला? सगळ्या ठिकाणी देव पाहिला. आणि आपण काय करतो? कुठंतरी देव मानतो, 33 कोटी देव मानतो. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले? गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला लोक विसरून गेली. म्हणून साधू संतांनी आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून दिली. देव आपल्या हृदयात आहे. मग संसारी असावे असून नसावे, भजन करावे राहत नाही. मग संसारात राहा, पण कोण माझा नाही आहे. नावेत पाणी असतं, पाण्यात नाव नसतं. कमळाच्या फुलावर पाणी टाकलं ते टिकत नाही. तसं कोर्टात वकील लोक काय करतात? भांडतात आणि बाहेर निघालं का एकत्र जेवतात. त्यांना त्याचं काही नसतं. तसा हा संसार माझा नाही आहे. मी काय करतो? लहान मूल जे खेळ खेळतं आणि ते निघून आईकडे निघून जातं, तसा आपला खेळ आहे. आपल्याला आपली आई भगवंत आहे. एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला निघून जायचं आहे. मग याची आठवणदारा, आणि आठवणदारण्याकरता भगवंताचं चिंतन करा. सकाळ संध्याकाळ. आपलं कुळदैवत आहे भैरवनाथ. कुळदैवताचं चिंतन करा. कुळदैवताचं चिंतन. मग खरा देव आपल्या हृदयात, चंद्रसूर्य आईबापात. आणि कुळदैवताची सेवा केली तर आपला सुख समाधान मिळतं. म्हणून वर्षातून किंवा आठवड्यातून इथं या भैरवनाथाला, त्याचं दर्शन घ्या. तुम्हाला सुख समाधान मिळेल, शांती मिळेल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.